भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या व्यापार करारावरती देशात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत शेतकरी नेते बच्चू कडू. बच्चू भाऊ, काय सांगाल? खरं तर भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारावरती सर्वच शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे कराराला. हे खरं तर पहिली गोष्ट आहे का सगळा सोयाबीन, कापूस असेल, मक्का असेल किंवा दूधजन्य पदार्थ आहे, हे सगळे खुली झालेले आहेत. त्याच्यामुळं याचा फटका तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना पडणारच आहे. तुम्हाला माहीत आहे 25 लाख गाठी आपण आयात केल्या कापसाच्या आणि 11 ते 12 हजार रुपये जाणारा कापूस शेतकऱ्याला 6 ते 7 हजारात विकावा लागला. आणि या कराराच्या फक्त वार्ता झाल्या तर सोयाबीनचे आणि कापसाचे भाव पुन्हा अधिक पडलेले दिसतं. एकंदरीत प्रत्यक्षात जेव्हा ही सुरुवात होईल तेव्हा त्याचे परिणाम निश्चितच भारतीय शेतकरी तर टिकणार नाही. पहिली गोष्ट तर मला एक म्हणायचं आहे का उत्पादनाची गॅरंटी आम्ही घेतो शेतकरी, पण पिकाला भावाचं जे संरक्षण आहे ते सरकारनं घेतलं पाहिजे. जसं ते अमेरिकेत घेतलं जातं, ज्या पद्धतीनं इतर देशात घेतलं जातं. पिकाच्या भावाचं संरक्षण कधी भेटणार शेतकऱ्याला? कारण इथं जे काही लढाई आहे ती भावाचीच लढाई आहे, उत्पादनाची लढाई नाही आहे. आणि अमेरिका उत्पादनात पण सरप्लस आहे आणि भावासुद्धा संरक्षण चांगल्या पद्धतीने देतं. 1.5% शेतीवर अवलंबून असणारी अमेरिका शेतकऱ्यासाठी एवढं सगळं आग्रही असतं. इथं 50 ते 40% आम्ही शेतीवर अवलंबून आहे. आमचं मतदानही जास्त आहे आणि तरीसुद्धा सरकार शेतकऱ्याला का घाबरत नाही, हा पुन्हा इथं प्रश्न आहे. अशा पद्धतीचे करार करून त्याचे जे परिणाम आहे ते ज्या पद्धतीनं सरकार सांगितलं जातं की बाबा आम्ही डायरेक्ट सोयाबीन नाही पण सोया ऑइल घेणार, सोया ढेप आम्ही बनवणार. अर्थात तुम्ही पुन्हा प्रक्रिया करूनच बनवणार, म्हणजे प्रक्रिया उद्योगसुद्धा, रोजगारसुद्धा तिकडेच गेला आणि डायरेक्ट आम्ही पाहतो इथं ऑइल जर आलं तर त्याचाही परिणाम शेतकऱ्यावर पडणारच आहे. एवढे काही मूर्ख नाही आहे लोक का तुम्ही ऑइल बनवलं म्हणजे सोयाबीनवर काही फरक पडणार नाही, एवढी मूर्ख नाही राहिलं. ही एकंदरीत हा सगळा करार मला वाटतं शेतकऱ्याच्या भविष्यावर अवलंबून असतं. अशा करारामध्ये मला वाटतं थोडं विचारात घेतले असते संघटनेचे विरोधी लोकांना, तर मला वाटतं अधिक करार मजबूत झाला असता. पण तिथे मोदीजी कुठं अटकले, म्हणजे इतक्या डाऊन जाऊन आम्ही करार का करतो, हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे कोणाला अपेक्षा नव्हत्या, मोदीजीने ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही शेतकऱ्यासाठी भिंत म्हणून उभे राहू, आता ते भिंतच कोसळली, त्याच्यानं आता प्रश्न मिटला. खरं तर ह्या कराराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आता नुकताच केंद्र सरकारने 25 लाख टन गहू निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे की कराराचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे? मला वाटतं ती फक्त बातमी आहे. ते निर्यात होतं की ते काय करतं आणि त्याचे परिणाम तुम्ही सांगा. एका इकडे गहू आपण कंट्रोलमधून देतो, स्वस्त धान्य दुकानातून. आपण त्या बासमती तांदूळ पण खूप निर्यात करतोय, पण ते भाव कुठं वाढले? प्रश्न काय आहे का या सगळ्या आयात निर्यात धोरणामध्ये भाव स्थिर राहणं फार महत्त्वाचे. आखरी भाव स्थिर राहण्यासाठी आम्ही काय कायदे करतो, आम्ही भूमिका काय घेतो ते महत्त्वाचे आहे ना. तुम्ही साखर आयात केली, निर्यात केली, मान्य आहे, परंतु त्या सगळ्यामध्ये गहू निर्यात करत असताना गव्हाचे भाव वाढले का? तुम्ही असं सांगता का इतका गहू आम्ही निर्यात केल्यानंतर गव्हाचे भाव ह्या पद्धतीनं जाईन म्हणून? ते सांगू शकत नाही. पण तुम्ही आयात नाही केल्यावरही सुद्धा जर कापसाचे भाव आणि सोयाबीनचे भाव पडत असेल तर ही मोठ्या प्रकारची फसवणूक वाटतं. मला एक म्हणतं की याच्यातून एकच सांगायचं आहे का स्वामीनाथननं फार व्यवस्थित सांगितलं होतं का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्त्वाचं आहे. आणि जेपर्यंत उत्पन्न वाढत नाही तेपर्यंत उत्पादनाला काही फार जास्त महत्त्व येत नाही. कारण आपण पाहतो का पहिले एक ट्रॉली जर कापूस होत होता, आता तो समजून घ्या 10 ट्रॉल्या झाल्या, पण एकाच ट्रॉलीचे पैसे भेटले, तर मग अर्थ काय उरतं? आखरी उत्पन्न वाढाच्या सोयीनं आम्ही काय पावलं उचलले ते फार महत्त्वाचं आहे. आणि ते जर सरकार करत नसेल, मग ते काँग्रेसचं सरकार असू दे का भाजपाचं असू दे, यांना शेतकऱ्याला मारूनच मला तर वाटतं का मला शेतकऱ्याला असं म्हणायचं आहे का तुम्ही धर्म जिवंत ठेवण्यामध्ये सुद्धा स्वतः मातीत जाऊन धर्म जिवंत ठेवण्याचं काम शेतकऱ्यानं केलं. आखरी धार्मिकतेवर तो ओढतं, धार्मिकतेवर तो मतं मारतं, धार्मिकतेवर तो आंदोलन करतं, जाती आणि धर्माच्या नावानं तो रस्त्यावर येतं, पण शेतकरी म्हणून रस्त्यावर येत नाही. आखरी त्याला धर्मप्रिय राहतं, शेती महत्त्वाची वाटत नाही आणि या सगळ्या अडचणीमध्ये तो शेतकरी रोज मरत असतो.
धन्यवाद. खरं तर हा व्यापार करार भारत अमेरिका व्यापार करार करत असताना शेतकरी प्रतिनिधींचं म्हणणं विचारात घेणं गरजेचं असून कोणताही करार करा मात्र शेतीमालाचे भाव हे स्थिर राहिले पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे.